श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुम्हाला थोडा कसा असणार आहे किंवा आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टी समजणार आहेत, कोणाला अचानक धनलाभ होणार आहे, अगदी सविस्तर माहिती आज आपण इथे सगळ्या राशींची जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आजचा दिवस पुढे जाण्यासाठी अतिशय विचारपूर्वक जाईल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. आपण आपल्या सुखसोयीच्या काही वस्तूंची खरेदी देखील करू शकता. कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला सरप्राईज देण्याची शक्यता आहे. लोकांच्या भल्याचा विचार तुम्ही मनापासून कराल, पण लोक त्याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपली जवळीक आज वाढणार आहे आणि आपल्या सर्वांशी सौदार्दपूर्ण वर्तन सुद्धा ठेवायचं आहे, अन्यथा एखाद्याला आपल्याबद्दल वाईट वाटेल. आईच्या तब्येतीची काळजी आज घ्यायची आहे. पुढची रास आहे वृषभ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. जर तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. कोणतेही जोखमीचे काम करणं टाळावं लागेल, परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांची कामं संथ गतीने होतील आणि आपली काही प्रकरणे रेंगाळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी लहान मुलांच्या काही चुकाही कुलनीता म्हणून दाखवून तुम्हाला माफ करायच्या आहेत. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही बचत योजनेकडे पूर्ण लक्ष देतील. कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगायची आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रभाव आणि वैभवात वाढ करणारा आहे. तसंच कार्यक्षेत्रातील काही कामांचं कौतुक देखील मिळवू शकता. आपल्याला कोणत्याही प्रॉपर्टी डीलबद्दल तुम्हाला खूप विचार करावा लागेल, अन्यथा तुम्हाला त्यात अडचण येऊ शकते. लव्ह लाईफ मध्ये राहणारे लोक आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टींवरून वाद घालू शकतात, परंतु आपण त्यामध्ये खूप सावधगिरी बाळगली गेली पाहिजे. मुलांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. मित्रांकडे मदत मागितली तर ती सहजच सापडणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणारा आहे. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांशी प्रेम आणि आपुलकीता राहून वागायचं आहे आणि कामाच्या ठिकाणी आपण आपल्या चांगल्या विचारसरणीचा फायदा करून घ्यायचा आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज पगार वाढ मिळू शकते आणि तुमची नेतृत्व क्षमता सुद्धा वाढू शकते. काही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळू शकते. तुम्हाला काही कामाची चिंता वाटू शकते. आपल्या एखाद्या मित्राची भेट सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकते. पुढील रास आहे सिंह रास. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा तणावपूर्ण असणार आहे. धंद्याच्या संथ गतीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आपण काही लोककल्याणकाराकरता कार्यात देखील सहभागी होणार आहात आणि आपल्याला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. आपण आपल्या प्रियजनांच्या शिकवणी आणि सल्ल्यांचे अनुसरण कराल आणि आपली आध्यात्मिकता देखील वाढणार आहे. तुमच्या नफ्याची टक्केवारीही चांगली राहणार आहे. जर तुम्ही एखाद्यावर जास्त विश्वास ठेवत असाल तर तो तुमच्यासाठी अडचण आणू शकतो. त्यामुळे विश्वास ठेवताना हा ठरवून आणि विचार करूनच ठरवायचा आहे. कोणत्याही कामाचे धोरण आणि नियमांकडून पूर्ण लक्ष देऊ शकते. पुढील रास आहे कन्या रास. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असणार आहे. मुलांच्या करिअरची चिंता वाटू शकते. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक बाबींमध्येही खूप रस असेल आणि तुम्हाला काही नवीन कॉन्ट्रॅक्टचा फायदा सुद्धा होऊ शकतो. जे लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांना जास्त पैसे गुंतवणे टाळायचे आहे, अन्यथा अडचण येऊ शकते. जोडीदारासाठी तुम्ही छोटे पार्ट टाइम काम सुरू करू शकता. आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे. पुढील रास आहे तुळ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादे काम सुरू करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी सल्लामसलत करूनच निर्णय घ्यायचा आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज चांगली नोकरी मिळू शकते. तुमचे एखादे कायदेशीर प्रकरण बराच काळ रखडले असेल तर ते सुद्धा आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकते. आपल्या व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगा आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आपल्याला काही चांगली बातमी ऐकायला सुद्धा मिळू शकते. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्हाला जास्त उत्तेजित होणं टाळावं लागेल आणि तुम्हाला क्षेत्रात खूप मेहनत सुद्धा घ्यावी लागेल, तरच तुम्ही एका नवीन टप्प्यावर पोहोचू शकाल. नोकरदारांना पदोन्नती मिळू शकते आणि त्याच्या कामातही वाढ होऊ शकते. काही व्यक्ती बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या कामासाठी ओळखले जातील, ज्यामुळे त्यांच्या लोकांचा पाठिंबा देखील वाढणार आहे
आणि त्यांना मोठी रॅली आयोजित करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आपल्याला आपल्या कोणत्याही जुन्या चुकांची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता नाही. पुढील रास आहे धनुरास. आज तुम्हाला काही कामात खूप विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काही शत्रू तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. कामाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना काही चांगले काम मिळणार आहे. एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत काम केल्याने आणि त्याचे नियम काळजीपूर्वक वाचून आपल्याला चांगलाच फायदा होणार आहे. अन्यथा आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला हो म्हणू शकतो. तुमचे रखडलेले पैसे आज मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. पुढील रास आहे मकर रास. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सावध राहील. कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून नाव कमवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या काही आर्थिक कामांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आपल्या घरी पाहुण्यांच्या आगमनाने आपले मन प्रसन्न होणार आहे. आपण काही मित्रांना भेटू शकता ज्यांच्याशी आपण आपल्या मनातील काही गोष्टी शेअर करू शकता. आज सावधगिरी बाळगावी लागेल आणि मोठ्यांच्या शब्दांचा आदर सुद्धा तुम्हाला करावा लागेल. पुढील रास आहे कुंभ रास. आज तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि धर्मात ही तुमची आवड वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. जे सरकारी नोकरीच्या तयारीत गुंतलेले आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जर तुम्ही बंधुभाव वाढवत असाल आणि आर्थिक बाबतीत त्रस्त असाल तर तुम्ही त्यांच्यापासूनही मुक्त व्हाल. मुलांना संस्कार आणि परंपरेचे धडे आज तुम्ही देणार आहात. शेवटची रास आहे मीन रास. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे, परंतु आपल्या मित्रांशी विनम्रपणे बोलावे लागेल. आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडणार आहात आणि आपण कुटुंबातील सदस्यांसह आनंदाचे क्षण घालवणार आहात. संवादाच्या माध्यमातून रक्ताशी संबंधित संबंधातील आंबटपणा दूर करा. दूर राहणाऱ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला भेटू शकता जे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर हे होतं आजचं मेष ते मीन राशीचं राशी भविष्य. पुन्हा भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आजचा दिवस सगळ्यांना सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो अशीच मी देवाकडे आणि ईश्वरचरणी स्वामीमय प्रार्थना करते. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.